नमबुद्धाय जय भीम मित्रांनो, आज आपण आलेला नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरामध्ये आणि आज आपण इथे पाहून राहिलं की एक मुलांची इथे लंबी रांग इथे लागलेली आहे आणि या मुलांच्या गडचिरोली क्षेत्रामधून आज त्यांनी नागपूरला थेट गाठलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध यांना अभिवादन करून त्यांना काही एक प्रण घेतलेला आहे आणि त्यांची एक सहल इथे आलेली आहे. पाहू शकता मान्यवर साहेब आहे, जाणून घेऊ त्यांचं काय सांगणार. सर आपला परिचय सांगा. हां, माझं नाव आहे धनराज गेडाम. मी जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कोणसरी, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथील सहाय्यक शिक्षक उच्च श्रेणी असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा माझ्या शाळेची सहल इथं आयोजित केलेली आहे. या सहलीमध्ये एकंदर 127 विद्यार्थी सहभागी आहेत आणि शिक्षकवृंद एकूण 12 आहेत. तर आम्ही कालपासून या सहलीला आलो. काल आम्ही वॉटर पार्क केले, लाईट हाऊस, त्यानंतर मुक्काम केले. सकाळी रामटेकला आम्ही जाऊन आलो. ते पण एक ऐतिहासिक वास्तू आहे, तिथं मुक्काम होतं म्हणून ते पण झालं. ऐतिहासिक वास्तूचा इतिहास आम्ही जाणून घेतला. कोणी बांधलं, काय कसं बांधलं गेलं, कोणाचं वास्तव्य तिथं होतं, हे ऐतिहासिक जाणून घेऊन विद्यार्थ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा चिकित्सकपूर्ण ते ऐकून घेऊन त्यांनासुद्धा आपल्या माहितीमध्ये आणि ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. त्यानंतर आम्ही आज सकाळी रमन सायन्स सेंटर केलं. तिथे विविध प्रकारचे प्रयोग बघितले गेले. तिथे आम्ही शो पण बघितले, तारांगण पण बघितलेलं आहे, 3D पण बघितलं आहे, SOS पण बघितलं. आणि त्यानंतर आम्ही आता इथे महाराष्ट्रातली आणि नागपुरातली पवित्र अशी भूमी म्हणजे दीक्षाभूमी, ज्या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी येथे बौद्ध धर्मांची आपल्या लाखो अनुयायांसोबत दीक्षा घेतली, त्या ठिकाणी आम्ही या पवित्र स्थळी माझ्या सर्व शाळेच्या शिक्षक वृंदासोबत माझ्या विद्यार्थ्यांना मी इथं घेऊन आलेलो आहे. आणि इथे या स्थळाबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजे बाबासाहेबांनी हे जे इथे दीक्षा जर घेतली, ती दीक्षा कोणत्या प्रकारातून घेतली, काय त्यावेळची परिस्थिती काय होती, या संबंधीचं पूर्ण मार्गदर्शन मी माझ्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. ही जी वास्तू आहे, ऐतिहासिक वास्तू, जे दीक्षाभूमीचं स्तूप आहे, हे स्मारक आहे. या स्मारकाच्या आतमध्ये बाबासाहेबांच्या पवित्र अशा अस्थी ठेवलेल्या आहेत. माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि माझ्या शिक्षक मित्रांनी या ठिकाणी त्यांना अस्थींना अभिवादन केलेलं आहे. आणि हा इतिहास कसा आहे, काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना सखोल असं मार्गदर्शन मी आणि माझ्या शिक्षकवृंदांनी केलेलं आहे. आणि इथे दरवर्षी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी इथे लाखो अनुयायी देशभरातून आणि विदेशातून लोक येतात, बाबासाहेबांना अभिवादन करायला येतात. त्या अनुयायामध्ये मी सुद्धा दरवर्षी विजयादशमीला इथे बाबासाहेबांना अभिवादन करायला येतो. हे माझं मी मोठं भाग्य समजतो की मला इथं येण्याची संधी मिळत आहे. तसंच माझ्यासोबत हे जेवढे विद्यार्थी आहेत, अत्यंत ग्रामीण भागातले सगळे विद्यार्थी आहेत. हे यांना याबद्दलची अशी काही माहिती नाही, कारण माझी शाळा ही अत्यंत ग्रामीण भागातील आहे. आणि यांना याबद्दलचं असं आकर्षण असतं की बाहेर आपण जावं, शहरातल्या स्थळांना भेटी द्याव्यात आणि त्याबद्दलची माहिती जाणून घ्यावी. आणि ही माहिती इथं आल्यानंतर शिक्षकवृंदाकडून आणि आमच्याकडून त्यांना मिळत असते आणि त्यांच्या ज्ञानामध्ये खरोखरच एक प्रकार चांगली भर पडत असते. तर असं हे दीक्षाभूमीचा आज आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आम्ही स्वतःला अत्यंत धन्य समजतो की या ठिकाणी बाबासाहेबांचे पाय लागले, बाबासाहेबांची पायाची धूळ जी आपण म्हणूया वाटली असते आपण मस्तकाला लावलेली आहे आणि स्वतःला धन्य समजतो. तर मी इथं थांबतो. सरांनी एक आढावा घेतला आणि त्या आढावामध्ये आपल्याला जे गडचिरोली क्षेत्रामधून मुलांना आलेले आहे, ग्रामीण क्षेत्राची मुलं आहे आणि त्या मुलांनी नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरामध्ये बाबासाहेबांच्या आलेल्या त्यांच्या कामाचा एक आढावा घेतला आणि शिकण्याला एक भरपूर आहे. म्हणून एक साहेबांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे आणि त्यांच्या या चॅनेल त्यांच्या या कल्पनेमुळे एक मुलं म्हणजे शिकणारे एक भावी पिढी असते. डॉक्टर, इंजिनियर आणि त्यांचं मोठे सायंटिस्टसुद्धा होणार आहे. एक त्यांच्यासाठी एक शिकण्याला हा प्रसंग होता आणि सरांना आपलं महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती दिली आहे. त्याकरिता आपल्या चॅनलच्या द्वारे सगळ्याला क्रांतिकारी जय भीम. जय भीम. थेट चॅनलशी कुसुम मॅडम सुद्धा जुळलेले आहे. आपल्या सोबत विद्यार्थ्यांना यांना एक ऐतिहासिक जागा पाहण्यासाठी आज नागपूरच्या या दीक्षाभूमी परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता
मुलं आहे आणि ह्या मुलांनी इथे आढावा घेतलेला आहे ग्रामीण क्षेत्राचे आहे. काहीतरी नवीन शिकण्याला एक नागपूरच्या दीक्षाभूमी भेटणार आहे म्हणून ते आज नागपूरला इथे आले. त्यांची एक सहल आलेली आहे. मॅडम आपल्याला जुळलेले आहे. हे त्याशी वाटा करून जाणून घ्या त्यांचं काय काय नाही. मॅडम मला परिचय सांगा. सर माझा परिचय आहे कुसुम राठोड. मी जिल्हा परिषद हायस्कूल कोणसरी प्रताप कनिष्ठ महाविद्यालय कोणसरी येथून आलेले आहे सर. तर आमच्या विद्यार्थ्यांना का नाही सर शैक्षणिक सहल जाण्याची खूप आवड होती. तर आम्ही कालपासून निघालो सर. तर काल काय नाही आम्ही इथं लाईट हाऊस मनसरला थांबलो सर आणि तिथून मुक्काम आम्ही रामटेकला केलो सर. आणि आज सकाळी आम्ही इथं रमण सायन्स केंद्र इथं भेटी देऊन आज आता मुलांना खूप आतुरता होती की बा आम्ही दीक्षाभूमी पाहावी म्हणून. तर आज आमची मुलं का नाही सर इथं आली आणि त्यांना काही त्या बाबासाहेबांविषयी काय कल्पना नव्हती. तर आमचे ज्येष्ठ शिक्षक खेडाम सरांनी त्यांना माहिती दिली आणि त्या माहितीतून मुलांना खूप काही त्यांना समजलं आणि आता आम्ही जाण्याच्या मार्गावर आहोत सर. काही लोकांशी आम्ही वार्ता केली. त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही ऐतिहासिक ज्या ठिकाण आहेत त्यासाठी तुम्ही आतुरतेने सगळ्यांना मुलांना घेऊन येता आणि ऐतिहासिक पुढे काही शिकणार आहे काय याची तुम्हाला चांगली माहिती असते. तुम्ही काय सांगा त्याच्यावर? तिथला इतिहास माहिती असायला पाहिजे सर आणि तिथलं भौगोलिक परिस्थिती काय आहे ती भौगोलिक परिस्थिती माहिती असली पाहिजे. मॅडमनी आपल्याला सांगितलं आहे की इतिहासाच्या ठिकाणावरून भौगोलिक माहिती महत्त्वपूर्ण माहिती मिळते आणि त्या माहितीमुळे पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं ज्ञान आहे ते आपण पुस्तकातून घेतो परंतु त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा एक अनुभव चांगला असतो आणि त्यामुळे ते अनुभव आपल्या प्रसंगामध्ये जीवनामध्ये आठवण राहावा म्हणून ते हर ठिकाणी त्यांना मुलांना सहलीच्या मदतीने घेऊन येतात. महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सांगितली आणि त्यांना आमच्या ज्यांचे क्रांतिकारी जय भीम. जय भीम. ते चॅनलशी विनोद साहेब सुद्धा जुळलेले आहे. काय सांगणं त्याचं जाणून घेऊया सर. आपला पैसे देत आहे. माझं नाव विनोद तुळशीराम गरमडे, सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल कोणसरी. आम्ही या ठिकाणी दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आलो आहे आणि या दीक्षाभूमीचा महत्त्व काय आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दीक्षाभूमी कशी असते किंवा कशी आहे आणि या ठिकाणी काय घडलं त्याचा इतिहास या विद्यार्थ्यांना हवा. आणि या ऐतिहासिक वास्तूला आम्ही जेव्हा भेट देतो तर प्रत्यक्ष सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला सुद्धा या ऐतिहासिक वास्तूची आणि या भूमीची आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित माहिती व्हावी जेणेकरून हा ऐतिहासिक वास्तूचा वारसा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यातसुद्धा चालवावा हेच आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही प्रत्यक्ष या वास्तूला भेट देण्यासाठी इथे आलेलो आहोत. प्रत्यक्ष भेट द्यायला आलेले आहे साहेब आणि त्यांना एक चांगला सुंदरसा अनुभव झालेला आहे. महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. आपल्याकडे मॅडम सुद्धा त्यांची वार्ता करूया. आपल्या चॅनलशी इथे एक शीलाताई सुद्धा जुळलेले आहे. आपण पाहिलं आहे त्यांना की मुलांना एक वळण लावताना आणि ते कुठे बी अगर त्यांना हातभार करण्यासाठी आज आणि मुलांना काही नवीन शिकण्यासाठी त्यांना आतुर करण्यासाठी आणि सुंदरशी माहिती देण्यासाठी ताई जुळलेला आहे आपल्या चॅनलशी. काय सांगत आहे सर? आपला पैसे तर सांगा. माझं नाव शीला डोंगरे आहे. मी जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कोणसरी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली इथून आले आहेत आणि हे आमची शैक्षणिक सहल आहे. इथे विद्यार्थ्यांना जे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत ते बघायला मिळाले. पहिलं काल 2 दिवसाची टूर होती आमची सहल. काल आम्ही रामटेकला गेले आणि सकाळला मग जैन मंदिर बघितलं. तिथून येता नागपूरला काय तर नागपूरला प्रेक्षणीय स्थळ म्हटलं तर एक आहे महाराज बाग आणि ऐतिहासिक स्थळ म्हटलं तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेलं दीक्षाभूमी. तर दीक्षाभूमीमध्ये इथे विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन आलो. त्यांना दीक्षाभूमी म्हणजे काय आणि कशी स्थापन झाली हे सुद्धा आमच्या सरांनी सांगितले आणि त्याबद्दल म्हणजे इथे दीक्षाभूमी कशी निर्माण झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि ते हे पहिले स्थळ आणि इथे त्यांनी ते दीक्षा घेतली त्यामुळे हे पर्यटन स्थळ इथे निर्माण झालं आणि महाराष्ट्रातच नाही तर नागपूरमध्ये प्रेक्षणीय स्थळ जे ऐतिहासिक आहे ते पहिलं नाव दीक्षाभूमी येते असं आहे. आणि बाकीची माहिती सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दलची आणि या स्थळाबद्दलची दीक्षाभूमीबद्दलची विद्यार्थ्यांना चांगल्याने समजावून सांगितली. ऐतिहासिक स्थळ म्हणजे काय आणि दीक्षाभूमी म्हणजे कुठपासून कुठपर्यंत केव्हा
बौद्ध धर्माची दीक्षा घेतली हे सगळं सरांनी समजावून सांगितलं. धन्यवाद. मॅडमने आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. इतिहासाचा पान उघडला आणि इतिहासाच्या पानामधून एक घटना आपल्याला सांगितली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागून एक बौद्ध धर्म अपनवला आणि हा जो बुद्ध धर्म आहे त्यांना आपल्याच्या नंतर हा देशात विदेशापर्यंत पोहोचलेला आहे आणि आज त्याची निरंतर त्याची प्रगती होत आहे. एक नुसतं चांगलं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि याच असंच त्यांचा जो कारभार चालू आहे आणि मुलं घडून नवीन इतिहासामध्ये नवीन आपला इतिहासाच्या पानामध्ये आपलं नाव दर्ज करे महत्त्वपूर्ण त्यांनी माहिती सांगितली आणि या गोष्टीवर आपण त्यांना आमच्या क्रांतिकारी जय भीम.